नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. शिक्षक सहकारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंतरजिल्हा भरतीचा 7वा टप्पा लवकरात लवकर राबवण्याची मागणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षिका कुटुंबापासून दूर राहून आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात पाठवण्यासाठी आंतरजिल्हा भरती प्रक्रिया तातडीने राबवावी या मागणीसाठी शिक्षकांनी मुंडन आंदोलन केलं. शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केली आहे. आणि याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. मुंबईतील आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. शिक्षक सहकारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. आज मुंडन आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिलेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राज्य सरकारकडे आपल्या मागण्या घेत सरकारला अनेक निवेदन दिले, मात्र कोणताही तोडगा त्यावर निघाला नसल्यामुळे आज अखेर शिक्षक संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आलं. आपण आता त्यांच्याशी जाणून घेऊया की आज मुंडन आंदोलन करण्यात आलेलं होतं. काय नेमक्या मागण्या होत्या तुमच्या आणि सरकारपर्यंत तुम्ही ह्या निवेदनामार्फत पोहोचवलेल्या आहे का? सर ऍक्च्युली 2023 सालापासून 23 असेल 24, 25, 26 सालापासून आंतरजिल्हा बदली धोरणानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षकाची बदली होत असते आणि यालाच आपण आंतरजिल्हा बदली म्हणतो. परंतु या आंतरजिल्हा बदली करत असताना शासनानं प्रोग्राम शेड्यूल पूर्ण ठरवून दिलेलं होतं. त्याचे परिपत्रक पण निघालेले होते तशा पद्धतीने. परंतु हे आत्ताच मध्येच जनगणना आणि SIRचं काम निघाल्यामुळे सरकारने तो प्रश्न पुढे केला, म्हणजे ते काम पुढे केलं आणि त्या कामाच्या आडून त्या ठिकाणी ह्या बदल्या थांबवलेल्या आहेत. परंतु ह्या बघू शकता आपण या ठिकाणी असंख्य संख्येने या ठिकाणी आंतरजिल्हा बदली बांधवग्रस्त या ठिकाणी हजर आहेत. खरं तर ही गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित अशी मागणी आहे. कारण ह्याच्या अगोदर शासनाने केल्या नाहीत असं नाही बदल्या. पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे 1 ते 6 टप्पे यशस्वीरित्या राबवलेले आहेत. त्याबद्दल शासनाचे मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन पण करतो. परंतु आता 7वा टप्पा करणं गरजेचं असताना, ते होणं गरजेचं असताना थोडंसं ह्या दोन ज्या प्रश्न कामं निर्माण झाले SIR आणि जनगणना, त्याच्यामुळे ते कुठेतरी थांबवलेलं आहे. तर त्याला देखील पर्याय आहेत त्या ठिकाणी. तर त्या पर्यायावरती विचार करून तो आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा राबवावा या एकमेव प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी हे बांधव या ठिकाणी अशा पडत्या पावसामध्ये हे राज्याच्या कानाकोपऱ्यामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी बांधव आलेले आहेत. या महिला शिक्षिका देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. हे गेले 15 वर्ष 20 वर्ष झालं स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या कुटुंबापासून, स्वतःच्या लेकरा बाळापासून, आई वडिलांपासून, सासू सासऱ्यापासून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करतात. कसं आहे, सेवा कर्तव्य बजावत असताना कुठंतरी कुटुंबाची पण त्यांना आठवण होते. त्या ठिकाणी हे सगळं करत असताना कुठंतरी दुःख पण होते. आणि म्हणून आता तरी बाबा एक 20 वर्ष सेवा झालेली आहे, अजून राहिलेल्या उतारवयात तरी आपण गावाकडे जाऊ आणि गावाकडे जाऊन आपल्या कुटुंबाची पण सेवा करून सेवा पण करूया, अशा प्रकारच्या एक मनामध्ये विचार असल्या कारणाने हे सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहेत. न्यायपूर्ण मागणी आहे. शासनाने या न्यायपूर्ण मागणीचा विचार करून या बांधवांना न्याय द्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज मुंडन आंदोलनाचा तुम्ही इशारा दिला होता. साधारणतः किती लोकांना मुंडन आंदोलन केलेलं होतं आजच्या आंदोलनात? सर खरं तर इशारा दिला होता. इशारा दिल्यानंतर आपण या ठिकाणी शासनाला काही आंतरजिल्हा बदली बांधवग्रस्त जे आहेत आपण बघू शकता समोर की बऱ्याच बांधवांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे, मुंडन केलेलं आहे. परंतु सोबतच महिलांचं मुंडन आंदोलन हे देखील एक या ठिकाणी आपण इशारा दिला होता. परंतु शासनाकडनं आपल्याला कळवण्यात आलं की बाबा अशा प्रकारचं कुठलेही तुम्ही आंदोलन करू नका. एक साधारणतः आम्हाला त्या ठिकाणी आमच्या निरोपाची तुम्ही वाट पहा. अजून पण या पडत्या पावसामध्ये आम्ही त्यांच्या निरोपाची वाटच बघतोय. या सगळ्या महिला वाट बघतायत की बाबा काय निरोप येतोय त्यांचा. आपल्यासोबत या महिला शिक्षिका देखील आहे. ताई, तुम्ही कुठून आलेले आहेत आणि काय नेमकी तुमची मागणी आणि तुम्हाला आंतरजिल्ह्यामध्ये काम करताना तुमच्या कुटुंबासंदर्भात तुम्हाला काय समस्या आहे? नमस्कार, माझं नाव मनीषा सुधाकरराव सूर्यवंशी. माझी जन्मभूमी लातूर आणि माझी कर्मभूमी रत्नागिरी. गेली 10 वर्ष झालं मी रत्नागिरीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमच्या अडचणी म्हणजे आम्हाला सुखच नाही सर. कुटुंबापासून जर आम्ही असं दिवसेंदिवस वय वाढत तसं जर बाहेर राहिलो तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्ण विस्कळीत आहे. शासन बदली करणार आहे ह्या एका धोरणामुळे आम्ही नोकऱ्या स्वीकारल्यात आणि आता आम्हाला कुठंतरी अशी पश्चातापाची वेळ आली की आम्ही आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, आपला महाराष्ट्र जिजामातेचा आहे, आपला महाराष्ट्र अहिल्यादेवींचा आहे, आपला महाराष्ट्र झाशीच्या राणीच्या इतिहासाचा आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्हाला स्वजिल्ह्यात जाण्यासाठी आमच्या हक्काच्या बदलीसाठी जर अडवलात तर कुठंतरी हा आमच्या महिला भगिनींवर निश्चितच अन्याय आहे.
आज प्रत्येक पुरुष स्त्रीशिवाय जगणं, एखादी महिला आहे पुरुषाशिवाय जगणं, आणि लेकरं बाळ तर त्याला आई असेल तर वडील आहेत, वडील असतील तर आई आहेत. हयात असून जर त्यांना हयात नसल्यासारखी व्यथा असेल तर कुठंतरी हे आंदोलन पेटतं घेणं स्वाभाविक आहे सर. आणि शासनाला आमची विनंती आहे, आणि इशारा पण समजू शकता शासनाला, की जर शासनाने आमच्या मागण्या वेळेत मान्य केल्या नाही तर आम्ही सरसकट महिला भगिनी मुंडन आंदोलन करणार आहोत आणि करणारच आहोत. अ, तुम्हाला ह्या शिक्षकाची जबाबदारी ही पार पाडताना आणखी तुम्हाला काय अडचणी ह्या संदर्भात येत असतात? आम्हाला जॉब करताना भरपूर अडचणींना सामोरे जावं लागत आहे. सर मी गेली 15 वर्ष झालं रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहे. मुलगी माझी आज 12वीला गेली तरी माझ्या सोबत राहू शकत नाही. सर याच्यापेक्षा दुर्दैवी बात कोणतीच नाही माझ्यासाठी. सासरे अक्षरशः माझे ब्लड कॅन्सर ऑफ झाले तरीही मला मैताला सुद्धा जाता आलं नाही. त्याच्यापेक्षा जर दुर्दैव काय आहे आणखी महिलांसाठी. शासनाने ताबडतोब बदलीचा टप्पा राबवावा आणि आम्हाला अन्याय यापासून दूर करावा आणि न्याय द्यावा, एवढी शासनाला आमची नम्र विनंती आहे. तुम्ही ह्या संदर्भातला जे तुमचे जे आंदोलन जे सातत्याने सुरू आहे या संदर्भात शिक्षण मंत्री असो किंवा संबंधित विभागाची तुम्ही काही बोलणं केलं होतं का? त्यांना काही निवेदन दिलं होतं का? निश्चितच सर, या राज्याचे ग्रामविकास मंत्री ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येतो, त्यांच्याशी आपण निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आपण शिक्षण मंत्री यांना पण निवेदन दिलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव या सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि हा जो प्रश्न आहे त्यांच्या समोर मांडलेला आहे. साधारणतः किती शिक्षक ह्या संदर्भात आंतरजिल्हा भरतीच्या संदर्भामध्ये विस्फोरित झाले? साधारणपणे सर आता सध्या महाराष्ट्रामध्ये ही संख्या 15,000च्या आजूबाजूला आहे. तर या ठिकाणी 15,000 आंतरजिल्हा बदलीग्रस्त बांधव आहेत की जे न्याय हक्क मागणीसाठी या ठिकाणी लढा देत आहेत. तुमचं काही तुम्ही आंदोलन करायचं सरकारतर्फे तुम्हाला काही निवेदन आलेलं आहे का? भेटण्यासाठी काही बोलवलेलं आहे? निश्चितच सरकार देखील, खरं तर सरकारला हा प्रश्न सोडवायचाच आहे. हो, सरकार अडवणूक करत नाही या प्रश्नासाठी. निश्चित त्यांना आम्हाला आज इतकं सकारात्मक आहोत सरकारच्या बाजूने आम्ही, की निश्चित त्यांना हा प्रश्न सोडवायचा आहे एकंदरीत. कारण त्यांनी ज्या हालचाली केल्यात आज दिवसभरामध्ये त्यावरून तरी वाटतंय की सरकार सकारात्मक आहे. जर आजच्या सकारात्मक निर्णयानंतर ते सकारात्मक उत्तर जर तुम्हाला मिळालं नाही तर यापुढे शिक्षक संघटनेची काय भूमिका असणार आहे? सर, भूमिका आम्हाला विश्वासच हा मुळात आहे की आंदोलन या ठिकाणी पुढे न जाता सरकार मध्यस्थीची भूमिका करेल आणि हे आंदोलन जे महिलांचं मुंडन आंदोलन आहे ते निश्चित या ठिकाणी थांबेल असं मला वाटतंय. जर नाही झालं तर सरकार तुम्ही काय करणार? जर नाही झालं तर परत काय, म्हणजे जो लढा आहे तो लढा आपण करतच राहणार आहे. जो नेहमी या पद्धतीने ह्याच्या अगोदर जवळजवळ 6 टप्पे शासनाने राबवलेले आहेत. प्रत्येक टप्पा हा राबवत असताना या ठिकाणी या आंदोलन करावंच लागलेलं आहे. कारण आंदोलनाशिवाय या आपल्याला काय मिळत नाही, मागितल्याशिवाय काय मिळत नाही, साहजिकच आहे. तर तसंच भूमिका आहे, मागत राहू शासनाकडे नेहमी वारंवार न्यायपूर्ण मागणीने. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन म्हणजे मागण्यासाठी सुरू आहे, जर आज देखील सरकारतर्फे काही पॉझिटिव्ह निर्णय जर नाही आला तरी मात्र पुढील आंदोलन असंच सुरू राहणार असं शिक्षक आंदोलकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन श्रीकांत खरासह संतोष मोरे, मुंबई.